श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. असे स्वामींचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा. हा संदेश आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. स्वामी म्हणतात, नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. चिंता करणं सोड आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुझ्यावरचं अटळ संकट टळेल. या संदेशाकडे दुर्लक्ष करू नकोस. लक्षात ठेवा, रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींजवळ एकच प्रार्थना आपल्याला करायची आहे. आणि स्वामीराया, हे घर तुमचेच आणि मीही तुमचाच आहे. जे तुम्ही ठरवाल ना ते माझ्या भल्यासाठीच असेल. काहीही कारण करा, पण मन मात्र विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय त्यात कधीच खंडन पडून देऊ नका. नकळत चुका होत असतील तर त्या चुकांना स्वामीराया आम्हाला तुम्ही आळा घाला. कुणाविषयी मनामध्ये द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. हीच तुमच्या चरणी प्रार्थना. स्वामींवरचा विश्वास असाच तुमचा असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्कीच लिहा. आणि व्हिडिओला नक्कीच तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर पुढे शेअर करा. एक गोष्ट बघा, खिचडी जर भांड्यात शिजली तर आजारी माणसाला बंद करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर मग चांगल्या माणसालाही ती आजारी पाडत असते. लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा, पण मोठेपणे हा प्रश्न खूप अवघड होऊन जातो. कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या झालेल्या जागा रिकाम्याच राहतात. त्या पुन्हा कधीच भरता येत नाहीत. एवढं मात्र निश्चित, कितीही चांगला असला तरी प्रत्येकजण स्वतःचा स्वार्थच पाहतो. मग तो घरचा असो किंवा बाहेरचा असो. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो आणि त्या चुका सुधार करून सभ्यतेचा ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. म्हणूनच माणसाची ओळख नक्कीच तुम्ही केली पाहिजे. आणि कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य. आणि संकटाच्या वेळी कामाला येते ते फक्त आपण आपल्या कर्माचे साठवलेले चांगले पुण्य. परिस्थिती कशीही असो, जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरीसुद्धा गोड आंब्यात परावर्तित होत असते. एवढं मात्र निश्चितच होतं. स्वामी म्हणतात, माणसं तुम्ही नक्कीच जपायला शिकली पाहिजे, जे तुमच्या संकटकाळी आणि तुम्हाला नक्कीच साथ देतील आणि पुढे घेऊन जातील. आणि तुम्हाला भरपूर काही ते दाखवून देतील की मी तुझ्या सोबत आहे. असं आता अपेक्षा स्वतःकडूनच तुम्ही ठेवा, समोरच्याकडून नाही तर तुमचं मन अगदी जोरात तुटेल आणि मग तुम्हाला समजणार सुद्धा नाही. एक वेळेस पाण्यावर दिवस काढा, पण जवळच्या लोकांकडे काहीही मागू नका. कारण ते कारणाशिवाय काहीही देणार नाही आणि दिलं तर ऐकवल्याशिवाय राहणार नाही. आपली माणसं नाराज झाली की त्यांची आणि आपली शेवटची वेळ स्मशानातच होत असते. एवढं मात्र निश्चित आहे. एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवायला हवं की स्वतःचे मन मारून कुणाच्याही मिठीत जाण्यापेक्षा मन मोकळे करण्यासाठी मिळालेली हक्काची खुशी कधीही चांगली असते. आणि स्वामींच्या चरणी तुम्ही नक्कीच जा, कारण स्वामी लहान बाळाप्रमाणे आपल्याला सांभाळत असतात. तुमच्या अपयशावर जोरात ढोल वाजवणारे तेच असतात ज्याचे ढोल फाटलेले असतात. एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून
करून पाहावी प्रार्थना कधीतरी कोणताच मार्ग नसताना. चिमूटभर मागितलं तर ओंजळभर देतील काही शिल्लक नसताना. असे आपले स्वामी समर्थ आहेत. म्हणूनच त्यांच्याकडे तुम्ही नक्कीच प्रार्थना करून बघितली पाहिजे. जी व्यक्ती खिशात पैसे नसताना जवळ येते ती व्यक्ती आपल्यासाठी लाखात एक असते. एवढं मात्र निश्चित लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. कारण काळ प्रत्येक वेळेला बदलतो. फक्त वेळेला थोडा वेळ हवा आणि तो वेळ तुम्ही दिला पाहिजे. जीवनामध्ये जेवढा जास्त वेळ द्याल तेवढे आणि भरपूर काही तुम्ही कमावून घ्याल. ओढ आहे शेवटच्या क्षणाची, ऐकला आहे शेवटच्या क्षणाला, सर्व ठीक होऊन जातं. आता उत्तर तर प्रत्येक प्रश्नाचं दिलं जाऊ शकतं, पण ज्यांना नात्याचे महत्त्व कळले नाही ते शब्द काय समजतील हे निश्चित असतं. म्हणून खाली पडलेल्या पानावर जरा सांभाळून चाला. कधी खूप रणरणत्या उन्हात तुम्हीच याचाच आधार घेतला होता एवढं मात्र निश्चित आहे. म्हणून शांतता ज्याला भावली नंतर तो जास्त बोलत नाही. म्हणून शांत राहिलेला माणूस खूप घातक असतो. असं असावं. कोणीतरी मन मोकळं बोलणारं नाही, काही नाही न सांगता अगदी मनातलं ओळखणारा. मग तसेच आहेत आपले स्वामी महाराज आणि त्यांना आपण नतमस्तक झालंच पाहिजे. त्यांना तुम्ही काही न सांगता त्यांना सर्व आपल्या मनातलं कळत असतं. फक्त आपण त्यांच्याकडे प्रार्थना करावी आणि त्यांचं नामस्मरण करावं. सगळं काही त्यांना समजत असतं आणि मग ते आपल्याला त्या मार्गातून बाहेर काढतात आणि त्या संकटातून आपल्याला बाहेर काढत असतात. कुणासोबत राहायचं असेल तर प्रामाणिकपणे राहा. धोका देणं तर खालच्या पातळीच्या लोकांची ओळख असते आणि ती तुमची ओळख बनू देऊ नका. असे काही लोकांना ओळखायला शिका. तुटलेली स्वप्न आणि रुसलेली आपली लोक खूप त्रास देत असतात. काही नात्यांना नाव नसतं, काही नाती नावाचीच असतात. सोबतीत फक्त त्यांच्या राहा. जे वाईट काळात तुमच्यासोबत असतील त्यांचा आदर करणं शिकून घ्या. ना आयुष्य परत येतं ना आपल्यातली आयुष्यातली माणसं परत येतात. उगाची बेतोसे भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. तुम्ही स्वामींवर मनापासून विश्वास ठेवा आणि स्वामींना जेव्हा तुम्हाला मार्ग मिळत नसेल तेव्हा हाक मारा. स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमची मदत ही नक्कीच करणार. पण त्यासाठी कर्मही तुमचे चांगले असावे लागतात. तुमचे कर्म स्वच्छ आणि सुंदर असतील तर स्वामी न बोलवताही तुमच्या मदतीला धावून येतील. स्वामींचे नामस्मरण हे निस्वार्थपणाने केले पाहिजे. कोणताही स्वार्थ नसताना स्वामींचे नाव घेतलेले कधीही चांगलेच. त्या सेवेचं फळ हे तुम्हाला मिळतच असतं, पण थोडासा उशीर लागतो. पण तुम्ही जी काही स्वामींची सेवा करत आहात त्याचं फळ हे तुम्हाला स्वामी देतच असतात.